नमस्कार, स्वागत आहे आपलं पुढील 3 दिवसाच्या हवामान अंदाजमध्ये। आज दिनांक आहे 15 जून। आज आपण 15, 16 आणि 17 जून या 3 दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायच्या गेल्या तर अरबी समुद्रावर या भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे आणि बंगालच्या उपसागरात पश्चिम बंगालची जी समुद्र किनारपट्टी आहे या भागात एक चक्राकार हवेची स्थिती सध्या सक्रिय आहे। अरबी समुद्रावर जी चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे याच्यामुळे मुंबई विभाग आणि कोकण विभागात आज बऱ्याच ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज राहील। तसेच उर्वरित महाराष्ट्रात सुद्धा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज ठिकठिकाणी आजसाठी आहे। पुढे सविस्तर मध्ये सर्व काही पाहणार आहोत, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। यानंतर सध्या जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई, पालघर, ठाणे हे जे समुद्र किनारपट्टी लगतचे जे जिल्हे आहेत या भागातून सध्या पावसाचे ढग सक्रिय आहेत आणि थोड्या क्षेत्रासाठी या भागात मध्यम ते जोरदार पाऊस सध्या सक्रिय आहे। उर्वरित महाराष्ट्रात ढगाळलेलं हवामान सध्या सक्रिय आहे। यानंतर सर्वप्रथम आपण आजचा 15 जूनचा जिल्हा वाईज हवामान अंदाज पाहूया, त्याच्यानंतर तालुका वाईज आणि त्याच्यानंतर 16 आणि 17 जूनचा। तर आज काय परिस्थिती राहील जिल्हा वाईज, तर इकडे 15 जूनला आज सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या 3 जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी सक्रिय राहील। तसेच पालघर, ठाणे, मुंबई हे जे जिल्हे आहेत या भागात सुद्धा मुसळधार किंवा एखाद दुसऱ्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील। त्यानंतर नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर हे जे जिल्हे आहेत या भागातून दुपारनंतर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील। तशीच परिस्थिती सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, पण या भागात सार्वत्रिक पाऊस नसेल, तुरळक ठिकाणी एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी राहील। यानंतर अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, अकोला, वाशिम, हिंगोली, जालना, बीड, अहिल्यानगरचे पूर्व भाग हे जे जिल्हे आहेत या भागातून स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील। सार्वत्रिक असा पाऊस या भागातून नसेल। पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, मध्यवर्ती आणि पूर्व भाग या भागातून अधूनमधून हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी सक्रिय राहतील किंवा एका दुसऱ्या ठिकाणी जोरदार पावसाची सर सक्रिय होईल। यानंतर आजचा तालुका वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज ताळसरी, मोखोडा, जहावर, याच्यानंतर डहाणू, पालघर, विक्रमगड, तसेच वाडा, शहापूर, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, मुंबई विभाग, याच्यानंतर वसई हे जे सर्व तालुके आहेत या भागातून आज मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील। त्यानंतर कर्जत, पनवेल, खालापूर, रोहा, याच्यानंतर माणगाव, महाड, मसाळा, पेन या भागात सुद्धा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। माणगाव, मदनगड, याच्यानंतर खेड, दापोळी, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, लांजा, वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी हे जे समुद्र किनारपट्टीवरचे तालुके आहेत या भागातून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी राहील। त्याच्यानंतर नाशिक जिल्ह्यात सुरगाणा, कळवण, दिंडोरी, नाशिक, इगतपुरी, पुणे जिल्ह्यात मावळ, मुळशी, हवेली, वेल्हे, बोर, याच्यानंतर सातारा जिल्ह्यात पोलादपूर, महाबळेश्वर, माढा, सातारा, कडा, कराड, याच्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी, बावडा, राधानगरी, गडहिंग्लज, आजरा हे जे तालुके आहेत या तालुक्यातून आज मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आजसाठी म्हणजे 14 जूनसाठी राहील। उर्वरित आपण जो मागाशी जिल्हा वाईज हवामान अंदाज सांगितलेला आहे त्या जिल्ह्यानुसार सुद्धा आज पावसाची शक्यता राहीलच। तर हा झाला आजचा तालुका वाईज आणि जिल्हा वाईज हवामान अंदाज। त्याच्यानंतर उद्या काय परिस्थिती राहील 16 जूनला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या 3 जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील। त्यानंतर मुंबई, पालघर, ठाणे, नाशिक, नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाण्याचे पश्चिम भाग या भागातून मध्यम तर एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील। यानंतर राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत अमरावती, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ या भागातून स्थानिक ढग निर्माण झाले तर एका दुसऱ्या ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। विशेष पाऊस विदर्भात उद्यासाठी सुद्धा नाही आहे। हिंगोली,
परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जालना हे जे जिल्हे आहेत या भागात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाला एका दुसऱ्या ठिकाणी, तर थोड्याफार क्षेत्रासाठी पावसाचा अंदाज राहील, अन्यथा विशेष पाऊस या भागातून नाही आहे। पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचे पश्चिम भाग मध्यम ते मुसळधार पाऊस, मध्य आणि पूर्व भाग हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी या जिल्ह्यातून उद्यासाठी म्हणजे 16 जूनसाठी राहतील। त्यानंतर 17 जूनला काय परिस्थिती राहील तर पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागातून मध्यम ते मुसळधार पाऊस सक्रिय राहतील मान्सून सरी। तसेच नाशिक पश्चिम घाटभाग, पुणे, सातारा, कोल्हापूर पश्चिम घाटभाग या पश्चिम घाटभागात सुद्धा मध्यम पावसाचा अंदाज अधूनमधून सक्रिय राहील। त्यानंतर नाशिक मध्यवर्ती पूर्व, पुणे मध्यवर्ती पूर्व, सातारा, सांगली, कोल्हापूर मध्यवर्ती पूर्व, अहिल्यानगरचे पश्चिम भाग हलक्या मध्यम रिमझिम पावसाच्या सरी अधूनमधून या भागातून सक्रिय राहतील। त्यानंतर नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, परभणी, जालना, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर हे जे जिल्हे आहेत या भागातून दुपारनंतर स्थानिक ढग निर्माण झाले तर थोड्या क्षेत्रासाठी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील। विशेष पाऊस या भागातून 17 जूनसाठी नाही। आणि विदर्भात सुद्धा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, अकोला, वाशिम हे जे जिल्हे आहेत या भागातून स्थानिक ढग निर्माण झाले तरच एका दुसऱ्या ठिकाणी तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज राहील। विशेष पाऊस विदर्भात सुद्धा 17 जूनसाठी नाही आहे। तर आज जी पावसाची तीव्रता जास्त प्रमाणात राहील ती इकडे पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पट्ट्यातून मध्यम ते मुसळधार पाऊस, नाशिक पश्चिम घाटभाग, पुणे, सातारा, कोल्हापूर पश्चिम घाटभाग या भागातून मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज राहील। या भागाच्या मध्य आणि पूर्व भागात आल्यावर रिमझिम पावसाच्या सरी ह्या जिल्ह्यांच्या मध्यवर्ती आणि पूर्व भागात राहील। उर्वरित राहिलेले हे जे सर्व जिल्हे आहेत बुलढाणापर्यंत, परभणी, लातूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आजसाठी थोड्या क्षेत्रासाठी राहील। आणि विदर्भात सुद्धा स्थानिक ढग निर्माण झाले तरच पावसाचा अंदाज आहे, अन्यथा विशेष पावसाचा अंदाज 15 जूनसाठी नाही आहे। तर हा होता 15, 16 आणि 17 जूनचा हवामान अंदाज। तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा, जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल। सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच, धन्यवाद।